12 ते 14 लाख एकर जमीन ही त्या ठिकाणी त्याच्यावरची पिकं जी आहेत ती बाधित झालेली आहेत। मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट। गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपण बघत आहात मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रात झाले आहे। या पावसाचा परिणाम असा झाला आहे की शेतकऱ्यांवरती अतिशय वाईट वेळ आलेली आहे। जे काही उभी पिके होते यामध्ये मका असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, या सर्व पिकांवरती आता पावसाने घाला घातलेला आहे आणि शेतकरी पुन्हा एकदा संकटात आले आहे। शेतकऱ्याची संकटाची मालिका काही संपत नाही। एकीकडे काही शेतकऱ्यांचे टोमॅटो तोडणीस आलेले होते, काही शेतकऱ्यांची तूर तोडणीस आलेली होती, सोयाबीन काढणीस येणार होती, परंतु पावसाने अतिशय मोठ्या प्रमाणात संकट आता शेतकऱ्यांवरती आलेलं आहे। या संकटात आता शेतकरी ओला दुष्काळ कधी जाहीर करणार, GR कधी येणार, याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं, मागचे 2 ते 3 दिवस शेतकऱ्यांसाठी अतिशय हालाकीचे आहे। काही ठिकाणी माणसे मृत्युमुखी पडले आहे, जनावरे मृत्युमुखी पडलेले आहे, काही ठिकाणी शेत वाहून गेलेले आहे, काही ठिकाणी तर जनावरे सुद्धा वाहून गेलेले, चाऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। आता या सर्वाची भरपाई सरकार कशा पद्धतीने देणार, नुकसान भरपाई किती जाहीर होणार, आपल्याला याविषयीचं काय मत वाटतं हे आम्हाला सर्वात आधी कमेंट करून कळवा। आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात किती नुकसान झाले याची पंचनामे सुरू झाले आहेत का, पंचनामे कधी होणार, नुकसान भरपाई कधी जाहीर करणार, सर्वात आधी सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का, याकडे सर्व शेतकऱ्यांची नजर लागली आहे। या सर्वाचं उत्तर असं आहे की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सरकार GR जाहीर करणार आहे। पीक विमा असेल किंवा इतर अतिशय अनुदान असेल, या सर्वांच्या पद्धतीने सरकार आता आपल्याला निधी उपलब्ध करून देणार आहे। यामध्ये आपले जे पीक असेल, आता बघा आपण गेल्या काही दिवसापासून सांगत होतो की पीक विमा काढा, पीक विमा काढा। भरपूर शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नव्हता, त्यामुळे त्यांना अजूनही संधी आहे। अजूनही आपण पीक विमा काढून आता जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई करू शकता। येत्या 2 ते 3 दिवसात जर आपण नुकसान भरपाईसाठी अप्लाय केला, पीक विमा जर काढून, तर आपला पीक विमा येऊ शकतो। जर अजूनही आपण पीक विमा काढणं असेल तर पीक विमा काढून, कारण का बघा लवकर आता हा जो पीक विमा आहे हा कमी शेतकऱ्यांनी काढलेला आहे आणि याच्यामध्ये पैसे सुद्धा जास्त होते, त्यामुळे याची रक्कम सेटलमेंट लवकरात लवकर होणार आहे। राज्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। आता काही शेतकऱ्यांनी रोपे टाकलेली होती, यामध्ये कांदा रोप होते किंवा इतर पिकांचे रोपे होते, कांदा रोपाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। अतिवृष्टीमुळे कांदा रोपे पिवळी पडलेली आहे, सोयाबीन पिवळी पडलेली आहे, तुरीचं शेंगाचं मोठं नुकसान झालेलं आहे। महाराष्ट्रात गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये अतिशय वृष्टी झाल्यामुळे पूरजन्य परिस्थिती, काही ठिकाणी तर शेत वाहून गेलं आहे। कोल्हापूर, सोलापूर, मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, पुणे असेल, जुन्नर असेल, आळेफाटा असेल, या सर्व ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे। कधी पीक विम्याचा GR येणार, कधी आता नुकसान भरपाई मिळणार, याकडे शेतकरी आशा लावून ठरलेला आहे। मागचाच पीक विमा अजून काही शेतकऱ्यांचा आला नाही, नवीन GR कसा असणार आहे, नवीन पीक विमा सुद्धा अजून काही शेतकऱ्यांनी काढलेला नाही। हा पीक विमा सुद्धा काढून घेणं गरजेचं आहे, कारण का बघा आता नुकसान भरपाई तर झालेली आहे। नुकसान भरपाईतून जे काही आपल्याला रक्कम मिळणार आहे ती कधी मिळणार, जी पीक पाणी केलेली असेल, पीक नोंदणी केलेली असेल, त्याच्यावर पीक विमा काढलेला असेल तरच आपल्याला ही रक्कम मिळणार, मार्ग मोकळा होणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी आणि नवीन अपडेट्स, नुकसान भरपाईचं GR कधी येणार हे बघण्यासाठी चॅनलला जर नवीन असाल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सरकार पॅकेज जाहीर करणार आहे, आर्थिक पॅकेज असणार आहे, मोठं पॅकेज येणार आहे। त्यासाठी आपण लवकरात लवकर कागदपत्र तयार करणं गरजेचं आहे। धन्यवाद।